पहिले हे चित्र दिलेले आहे तर आपल्याला कळलं करायचं आपले इमॅजिन करून ह्याच्यावर चमकी म्हणजे एक्सप्लोर करायचं. एक्सप्लोर करून ह्याच्यावर चमकी वगैरे टाकून बनवायचं आहे. नेचर व्हिजिटला गेलो होतो. 22 मेला आम्ही नेचर व्हिजिटला गेलो होतो. त्याला लावलं होतं की हे जे 4P आहे सगळ्यात पहिले लिहायचं पॉप्युलर. आपण कशामुळे पॉप्युलर आहे, बरोबर, परफेक्ट कशात आहेत, पॉवरफुल कसे, बरोबर, खूप छान. हे आहे संगीत. संगीतचे सारे ग नोटेशन सांगितलं. आरोह अवरोह. हो, सारे ग पहिलं जे मी सांगितलं होतं ते आरोह होतं आणि नंतर जे सांगितलं ते अवरोह. व्हेरी गुड. आणि मी तुम्हाला सांगते स म्हणजे पुढच्या 6 स्वरांना जन्म देणारा स्वर. षडज. हा, षडज. सारे. रे म्हणजे ऋषभ. ग म्हणजे गांधार. सारे ग. म म्हणजे मध्यम. अ म्हणजे पंचम. ध म्हणजे धैवत. आणि म्हणजे निशाण. व्हेरी गुड मेरा बच्चा, व्हेरी गुड बेटा. हे जे 4P घेतलं ना आपण, तर त्यांनी स्टडी केलेला आहे प्रज्ञा आणि सृष्टीने आणि देवराजने. बघ, त्यांनी त्यांच्या क्वालिटीज लिहिलेल्या आहेत. पॉप्युलर का आहेत, परफेक्ट का आहेत, पीसफुल का आहेत आणि पॉवरफुल का आहेत. छान वाटलं ना तुला वाचून? प्युअर रायटिंग साठी शुद्ध लेखन प्रॅक्टिस सराव. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे मी मागच्या वेळेस जेव्हापासून मी बॅचला येते तेव्हापासून म्हणजे सगळ्यात पहिले माझं प्युअर रायटिंग होतं. तेव्हा माझं अक्षर इतकं घाण असं किळस सारखं येत होतं. म्हणजे अगं माझं पिल्लू जर बघितलं कसं सत्य बोलते. हास्य रसत येईल मी खूप. पण आता तुझं अक्षर खूप सुंदर झालंय, अजूनही छान होणार मॅडम मुळे. अरे माझं पिल्लू. आणि माझे फक्त थोडेसे चुका होतात लिहिण्यात, की म्हणजे मी ई मध्ये जे सरळ लाईन काढायची असते मी थोडीशी भाकरी काढते. आणि ते मला मॅडमनी पॅटर्न्स सांगितलं की ई काढताना, ह काढताना बरोबर आहे, स्ट्रेट लाईन पाहिजे, गोलाकार पाहिजे अक्षर. ओके. आणि हे काय ग, हे आवाज का माणूस तो त्रस्त झालाय? तो खूप असं त्रस्त झालाय की कारण किती पोल्युशन आहे. खूप पोल्युशन आहे. एअर मध्ये आहे, एअर पोल्युशन, नॉईज, अजून वॉटर पोल्युशन. मी तुम्हाला फरक सांगते, इथे एवढं घाण पाणी का आहे आणि इथे एवढं साफ पाणी का आहे. ओके. इथे पोल्युशन नाहीये, बरोबर, स्वच्छ पाणी. आणि त्याच्या शेजारी खूप जास्त पोल्युशन आहे. संतुलित आहार. आपण ग्रीन सॅलेड केलं होतं ना, हो. मजा आली ना? हो, खूप छान.